तर हॅलो गाईज, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. आणि आज आम्ही गेलो होतो माझ्या फ्रेंडचा बड्डे सेलिब्रेशन करण्यासाठी. तर तुम्ही बघू शकता ह्या प्लेसवरती आम्ही बड्डे सेलिब्रेशन करण्यासाठी सर्वजण पोहोचलो होतो. त्यानंतर आम्ही गेलो लिफ्टमध्ये. आम्ही चाललो होतो बड्डे प्लेसवरती. तिथलं डेकोरेशन कसं आहे हे बघण्यात सगळ्यांना खूप इंटरेस्ट होता. आणि फायनली आम्ही पोहोचलो त्या प्लेसवरती. आणि तुम्ही बघू शकता बड्डेसाठी किती सुंदर डेकोरेशन यांनी आपल्याला दिलं आहे. फक्त 300मध्ये तुम्ही इथे बड्डे सेलिब्रेशन करू शकतात. आणि हे स्पेशल बड्डे डेकोरेशन आहे. खूप अफोर्डेबल रेंजमध्ये त्यांनी आपल्याला उपलब्ध करून दिलं आहे. आणि इथलं ॲम्बियन्स, स्वच्छता पण तुम्ही बघू शकतात. त्यानंतर आम्ही पण आमची केक कटिंगची तयारी स्टार्ट केली. त्यानंतर आम्ही केली केक कटिंग करता करता थोडीशी मजाक मस्ती देखील आम्ही केली आणि एन्जॉय केला. नंतर मग आम्ही काय खायचं काही नाही ते डिसाईड केलं आणि ऑर्डर दिली. ऑर्डर येईपर्यंत आम्ही स्टार्ट केलं केक खायला. इथे बघू शकता अर्धा केक तर फिनिश झालेला होता. फायनली खूप वेट केला. त्यानंतर आमची ऑर्डर आमच्या टेबलपर्यंत पोहोचली. हे खाऊन झाल्याच्या नंतर आम्ही पित होतो कोल्ड कॉफी. आणि मजा करता करता नेमकी वैष्णवीच्या पॅन्टवरती ही कोल्ड कॉफी बघा सांडली आणि तिचे किती हाल होत आहे बिचारी. आणि सगळी मजाक मस्ती करून झाल्यानंतर आमची पेटपूजा पण झालेली होती. त्यानंतर मग दिलं बड्डे बॉयला गिफ्ट. त्यानंतर आम्ही केली थोडीशी मजाक मस्ती. हा आहे प्रणव म्हणजेच बड्डे बॉय. ही आहे सृष्टी, तो मागे आहे निखिल. आणि ही आहे वैष्णवीला जॉबला जायचं होतं तर तिचं चाललं होतं लवकर आवरा. त्यानंतर आम्ही निघालो होतो घरी. सृष्टीच्या पण घरून कॉल येत होते, तिला पुण्याला जायचं होतं. तर मग आम्ही निघालो घरी. जाता जाता बिलिंग करायचं राहून गेलेलं होतं. मग आम्ही फटाफट बिलिंग केलं. मग आम्ही आलो खाली आणि निखिल माझी गाडी काढून देत होता कारण की मला ती गाडीच काढता येत नव्हती तिथून. मग निखिलने माझी गाडी काढून दिली आणि फायनली आम्ही निघालो घरी.